हळदीला जात असताना रात्री आमच्या सोबत झालं काय असं काय आम्ही डायरेक्ट रस्ता चुकलो. तर आज रात्री ना आम्हाला जायचं होतं एका हळदीला, म्हणून तुम्हाला पण माहिती पेट्रोल पंपवर यावं लागतं सगळ्यात आधी कुठं जायचं म्हणल्यावर. मित्राला म्हणलं गाडीत पेट्रोल किती टाकायचं नेमकं. फुल करून टाका 100 मध्ये डायरेक्ट अख्खी गाडी फुल करून टाका म्हणे. पेट्रोल पंपावाल्याने यासाठी टाळ्या वाजायच्या आधी आम्ही तिथून निघलो डायरेक्ट श्रीरामपूरला. तिथून लगेच 0 मिनिटात श्रीरामपूर आणि तिथून 0 मिनिटात डायरेक्ट आलो MIDC बशी. कारण आम्हाला जायचं होतं वाकडीला जायला एवढंच एक रोड जवळ आहे आम्हाला. रोड पण असा ना डायरेक्ट कुत्र पण नाही रोडला. त्याच्यात शॉर्टकट मारायच्या नादात कुठून गाडी घालत होता काय माहिती. इथं जर वाघ आला ना सोडायचंच नाही आम्हाला. एवढा मोठा शॉर्टकट मारायला डायरेक्ट आलो आम्ही मंगल कार्यालय बस. तिथं हळद होती तिथं आम्ही आलो पण हळद काय अजून चालू झाली नव्हती. टाइम होता वाटतं अजून. ते बाकी सगळं सोडा पण रात्रीचं डेकोरेशनच केलेलं एकदम खतरनाक आणि क्वालिटी मध्ये. डीजे एकच नंबर आहे इथं. मग जरा थोड्या वेळ बसू म्हणलं. इथं हळद बिळद चालू आहे ना डीजे पण चालू झाला होता. आता इथं डीजे चालू झाला म्हणजे हळद चालू व्हायला काही वेळ लागत नाही. लगेच हळद बी चालू झाली इथं. हळद वगैरे झाली भाकर तुकडा खाल्ला म्हणला. आता घरी जाऊ पण व्हिडिओ काढायचा ना दुसऱ्याच गाडीत बसायला लागला. तिथून लगेच घरी निघलो आम्ही जायला. पण अंधार इतका होता रस्त्याने बेकार. आम्ही जरा राहायला घाबरत होतो म्हणून या गाडीच्या माग चाललो. पण गाडीवाला आम्हाला घाबरून आवाज पळत होता गाडीतून. मित्राला म्हणलं सोड गाडी तो नाही पळू शकत. डायरेक्ट उच्च स्पीडनी गाडी घेऊन त्याचा पिछा गेला. आता आम्ही जातो अंधार कुंदाराचा घरी. जर तुम्ही लाईक आणि फॉलो करून जा.